देशातल्या पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी घोटाळ्यासंदर्भात फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोक्सी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातला आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली आहे। मेहुल चोक्सीने पंजाब नॅशनल बँकेकडून 13,500 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता। आता अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता। येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत राहत होता। मात्र आता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला बेड्या ठोकल्या आहेत। मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत आपण पाहूया। त्याचा पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा आहे। पीएनबीतील 2 कर्मचाऱ्यांसोबत 1.8 अब्ज डॉलर्सच्या कथित फसवणुकीत संगनमत केल्याचा संशय त्याच्यावर आहे। मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणात आरोपी आहे। अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह जानेवारी 2018 मध्ये भारतातून पळून गेला। भारतातून पळून जाण्यासाठी 2017 मध्ये कॅरिबियन बेट अँटिग्वा आणि बार्बुडा इथं त्याने नागरिकत्व मिळवलं।